भेटीगाठी या नेत्यांच्या दिनचर्येचा अविभाज्य भाग असतो. मात्र यातल्या काही भेटी या नियोजित असतात तर काही गाठीभेटी नियोजन नसताना अचानक घेतल्या जातात. मंगळवारी रात्रीपासून अशीच एक भेट चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली. 2 तास चाललेल्या भेटीत नेमकं काय काय ठरलं, या भेटीनंतर कोणत्या चर्चांना उधाण आलं, याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना मनोज जरांगेंना भेटण्यासाठी अंतरवली सराटीमध्ये वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांचा राबता असायचा. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देखील मनोज जरांगेंना भेटण्यासाठी नेत्यांची रीग लागलेली असायची. मात्र सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे, नाही कोणती निवडणूक तोंडावर आहे. अशातच एकाएकी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी रात्री अंतरवली सराटी गाठत मनोज जरांगे यांची भेट घेतली. उदय सामंत यांनी आजवर अनेक वेळा मनोज जरांगेंची भेट घेतली. मात्र प्रत्येक भेटीचं कारण आणि औचित्य बऱ्यापैकी ठरलेलं असायचं. मंगळवारी उदय सामंत कौशल्य विकास कामाची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. मात्र दौऱ्यातले अनेक कार्यक्रम कागदावरच ठेवत मंत्री उदय सामंत यांचा ताफा अचानक अंतरवाली सराटीकडे वळल्यानं अनेकांच्या भोया उंचावल्या. अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक यांच्या घरी उदय सामंत आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये बैठक पार पडली. तारक यांच्या घरातील माळ्यावर जरांगे आणि सामंत या दोघांमध्ये 2 तास खलबत सुरू होती. यावेळी माळ्यावर कोणालाच एंट्री देण्यात आली नव्हती. अगदी जरांगेंच्या जवळच्या सहकार्याने देखील बैठकीपासून दूर ठेवण्यात आलं होतं. बैठक संपल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना गाठलं. सकाळी 7:30 वाजता विमान असल्यानं रात्रभर काय करायचं असा प्रश्न उदय सामंत यांना पडला होता म्हणे. मग गप्पा मारण्यासाठी त्यांना मनोज जरांगेंची गाठभेट घ्यावीशी वाटली. अतिशय ही फॉर्मल भेट होती, राजकीय भेट तर अजिबात नव्हती आणि तुम्हाला जी अपेक्षित आहे ती तर अजिबातच नव्हती. या छत्रपती संभाजीनगरला उद्योग विभागाच्या कार्यक्रमाला आलो होतो आणि मी स्वतः राजकारणाच्या पलीकडे मनोजदादांचे माझे संबंध असल्यामुळे मी त्यांना फोन केला आणि सकाळी 7:30चं माझं फ्लाईट आहे. आता गप्पा कोणाबरोबर मारायच्या, मनोजदादांबरोबर गप्पा मारायला आलो होतो. 2 तास त्यांच्यावर मनसोक्त गप्पा मारल्या. 2 तासांच्या गप्पांमध्ये काही वेळ मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला देण्यात आला. मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना काढून टाकावं अशी मागणी जरांगेंनी मध्यंतरी केली होती. गप्पा मारता मारता जरांगेंनी फक्त विखेच नव्हे तर इतर नेत्यांबद्दलचेही आक्षेप सामंतांकडे नोंदवले आहेत. दादांची पण नाराजी आहे, याबद्दल काही चर्चा झाली? ते झाली ना. दादांनी ज्या ज्या काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत मुख्यमंत्री महोदयांकडनं, विखे पाटील साहेबांकडनं, शिंदे साहेबांकडनं, ती सविस्तर चर्चा झाली. पण हे सांगताना पण ती विसरली नाही की ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेतलेले आहेत ती सकारात्मक आमची बाजू जी आहे ती पण त्यांनी आम्हाला सांगितली आणि काय त्रुटी आहेत त्या देखील सांगितल्या. आता उद्या कॅबिनेटची मिटिंग आहे, त्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये तुम्ही मांडली. 2 तास एकांतात आणि मनसोक्त गप्पा मारल्यानंतर उदय सामंत यांनी मनोज जरांगेंचा निरोप घेतला आणि ते पुन्हा संभाजीनगरच्या दिशेने निघाले. मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी निघालेलं भगवं वादळ महाराष्ट्राने अनुभवलंय. त्यांच्या सभांना होणारी गर्दी पाहून अनेक नेत्यांना धडकी भरायची. देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, धनंजय मुंडे या नेत्यांवर टोकाची टीका केल्याशिवाय जरांगेंचं भाषण पूर्णच होत नसे. त्यामुळे जरांगेंना नेमकं कोण ऑपरेट करतंय असा प्रश्न उपस्थित करताना जरांगेंचा रिमोट कंट्रोल म्हणून काही नेत्यांची नावं उघड तर काही नेत्यांची नावं दबक्या आवाजात घेतली जायची. ही सगळी पार्श्वभूमी असताना, मराठा आरक्षणाचा कोणताही मुद्दा चर्चेत नसताना उदय सामंत यांनी एकाएकी जरांगेंची भेट घेतल्यानं वेगवेगळ्या राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं नसतं तरच नवल. कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.